हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. इकडं ना बराचसा कपड्यांचा पसारा आहे. रोज म्हणते घड्या घालून 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 होतच नाही, इतके कपडे आहेत. आज ना मी कॉकरोचची पावडर आणली आहे. एका ताईने मला सुपर कॉकरोच पावडरचं नाव सांगितलं होतं, तर ती मी आणली आहे. आणि आता रात्रीचे 8:30 वाजलेत. लाडूला जेवायला घातलं आणि तिचे पप्पा घेऊन तिला गेले आहे गार्डनला. तर आणि मी तुमच्याशी म्हणजे काही बोलणार पण आहे पुढे व्हिडिओमध्ये. सगळं ट्रॉली आहे ना त्याच्यामध्ये टाकते. मी पेस्ट कंट्रोलवाले बोलवणार होते, पण म्हटलं नाही, आपण एकदा स्वतः ते पावडर वापरून बघावा. कारण की ती पावडर पण सगळे म्हणतात खूप छान पावडर आहे. सुपर कॉकरोच नाव आहे. दाखवते मी तुम्हाला. मेडिकलमध्ये गेलते घ्यायला, सकाळीच गेलते घेऊन आले. आणि आज संध्याकाळी मी म्हणजे नाही का लवकर सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. आणि कसं आहे ना, साहिलचा विषय आता तुम्हाला असं वाटत असेल, बाई मस्त आपल्या घरातले कामं करते, काहीच टेन्शन घेत नाही, असं तसं. साहिलचं काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रोडक्ट दाखवते आहे स्किन केअरचं. मी तुम्हाला ते प्रोडक्ट वगैरे दाखवलं. ते ना आता कसं माझं काम आहे, मला 4 पैसे भेटतात, मला प्रमोशनचे 4 पैसे भेटतात नाही का. आणि मग तेच पैसे माझ्या आता मला खूप खर्च आहे, कोर्ट कचेरी, वकील बघणं, हे सगळं. मग हेच पैसे आता मी करते, मला आलेले प्रमोशनचे कामं करते मी. आता मला एक साडी आलेली आहे, तुम्हाला मी दाखवते, थांबा. इकडं बघा, ही साडी आली आहे मीशोवरनं. आणि हा ड्रेस आला आहे मला नायकावरनं आलेला आहे. आता हे असे 2 दिवस झाले येऊन पडलेले, पेंडिंग पडलेले ना. मला इन्स्टाला व्हिडिओ टाकते मी ना, याच्यावर मला साडी दाखवते मी कशी आहे. खूप छान साडी आहे, रेडीमेड ब्लाऊज आहे नाही का. हे घालून दाखवायचं करायचं बघा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, ठीक आहे. आणि साडी पण खूप छान आहे बघा, दिसते का. ओपन नाही केली मी, घडी आहे आली तशीच ठेवली आहे. 2 दिवस झाले हे पार्सल आलेले आहेत. आणि व्हिडिओसुद्धा बनवायला इंटरेस्ट नाही येते मला नाही का, असं हे घालावा का काय करावा का काय. पण असं वाटतं बाई तेवढंच आपल्याला 4 पैसे भेटतात नाही का, प्रमोशनचे कामं केल्याने. त्यांना कसं असतं ना, तुम्हाला खरं सांगते, हे मी आधीच हे कामं घेतलेले असतात ना, तर म्हणजे त्यांना त्या दिवसाच्या आत आम्हाला हे दाखवावं लागतं. म्हणजे त्यांना ते व्हिडिओ द्यावं लागतात हे प्रमोशनचे. आता म्हणजे मी इन्स्टाला देत असते, मी यूट्यूबला नाही देत, इन्स्टाला असतं माझं, इन्स्टाचे प्रमोशन आहे ते. तर मला मग ते व्हिडिओ द्यावं लागतात मग मला. आणि मग आपल्या त्या अंगावर येतं ना. मग आता ह्यालासुद्धा बोलणार की बाई साडी घातली, दाखवती लोकांना, हिला काही परस पडलं नाही. अरे ते माझं काम आहे, ते माझ्या अंगावर येणार, मी तरी काय करणार. मला त्यांना व्हिडिओ देणं गरजेचं आहे, तेच मला 4 पैसे भेटतात. थोडे साचून आता मला साईला सोडवणं किंवा त्याला किती पैसे लागतात काय लागतात, तर मला तर करावंच लागणार ना. आता त्या गोष्टी माझा पोरगा आहे, मला तर बघावंच लागणार ना. आणि काही गोष्टी अशा झाल्या आहेत ना, तुम्हाला सांगते, आज बोलते मी नंतर तुमच्याशी. मला एवढं टेन्शन आलेलं आहे. आता 8:30 रात्रीचे वाजले आहे, कधी माझं हे पसारा आवरायचं मला. तर इकडे बघा, मी 1 2 3 4 5 पुड्या आणल्या आहे. 50 रुपयाचं एक पॅकेट आहे. 5 पुड्या आणल्या आहे मी काय करणार ना, सगळ्या असे भांड्यात काढणार आणि हाताने असं नाकाला बांधावं लागणार. लई पॉवरफुल आहे, मला असं वाटते. ते लाडूला खूप सांभाळावं लागणार आहे. तिला आता आले का पप्पांना म्हणणार तिला पहिले झोपून टाका, मग नंतर मी हे काम करते. आता ना भाजी वगैरे झालेली आहे माझ्या इकडं. पोळ्या झाल्या, भाजी झाली, थोडीशी हे बनवलं होतं, काय डाळ बनवली थोडीशी, फक्त भात लावते. आणि मग इकडं भांडे सगळे गोळा करून ठेवले. चपात्या केल्या बघा, तिकडं चपात्या वगैरे झाल्या, सगळं ठेवले, भांडे गोळा करून डाळ केली आहे. भात लावते, जेवण करते, मग हात लावते, बरोबर का नाही. बोलते मी तुमच्याशी. चला, एक्सपायर कर. डोक्यात टेन्शन असलं ना, अजिबात काम नाही करू वाटत. पण हे कॉकरोच आहे ना, जुराळा आम्ही मराठी भाषेत जुराळ म्हणतो. हे लय डेंजर दलिंद्री आहे. ह्याच्यामुळेच माझ्या साईलवर असं आलेलं आहे. घरात जुराळ झाले का तुमच्यावर काही ना काही संकट येणार. किती झाली भात लावलाय ना. आ गई लाडो, लाडो कहाँ है.
लाडू लाडू नहीं आई। नहीं आई घर पे? अरे यार देखो तो लिफ्ट में तो नहीं छूटी। कहाँ चली गई लाडो? अरे यार कहाँ गई? वाह, छुपी हुई है यहाँ पे, छुप गई है. तर हे बघा सगळं ड्रावरमधलं सामान काढलं. लाडो नहीं हाथ लगा, मम्मी ने कितनी बार बोला आपको? हां, हे सगळं रिकामे केले. लाडू झोपली का मग टाकलं. ह्याच्यामुळेच फक्त कॉकरोच आहे, दुसरं काही नाही. याच्यात दाखवतील आपल्याला असं सगळे. असं तुम्हाला स्वच्छ वाटते, मी वापरत नाही ना त्याच्यामुळे स्वच्छ आहे. हे असं गबाळ ठेवलं होतं. आता हे जे लागत नाही सगळे डबे डबे फेकून देते. पिशवीत टाकते सामान सगळं. हे ताटं मी मिशोवरनं घेतलं होतं, खूप छान आहे. मी देईल तुम्हाला व्हिडिओ चकली लिंक. हे फक्त भाऊबीज वगैरे असली ना त्यासाठी करवाचं. ते रीलसाठी मागवलं होतं पण मला काही जमलंच नाही रील शूट करायला. तोंडाला ओढणी बांधते. आता वाजले रात्रीचे 12. लाडू झोपली, सगळं काही आवरलं आहे. मला तर नाही असलं काही म्हटलं ना मला लगेच त्रास होतो मला ह्या सगळ्या गोष्टीचा. पण आता काय मजबुरी. तर बघू याचा काही रिझल्ट येतो का आपल्याला. मी उद्या सकाळचा पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुमच्याशी मी बोलणार पण आहे समोर येऊन. तर चला राहा व्हिडिओमध्ये बघा. आणि लाडूने काय पराक्रम केला आहे बाबा बाबा, तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये काय झालं आहे. इथे मी सगळ्यात मोठी चुकी केली आहे. मी ते हातामध्ये घेतलं औषध. तिकडे बघा, हे माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली आहे. हातामध्ये ग्लोव्स किंवा प्लास्टिक घालून करायला पाहिजे होतं. मी डायरेक्ट ते हातात घेतलं आणि सगळीकडं औषध मारल्यामुळं माझ्या हाताला इन्फेक्शन खूप खराब झालं आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माझा हात पण दाखवणार आहे मी. असं चुकूनही करू नका. माझ्या लक्षात नाही आलं हो हे सगळं करताना ते हाताला काहीतरी घालायचं. आणि सगळं माझ्या ते बोटांमध्ये इकडे तिकडे इन्फेक्शन पसरलं मला. इकडे बघा मी टाकलं आणि लगेच कॉक्रोच मरायला लागले. हे बघा सगळे कॉक्रोचची फिरायला लागले लगेच आणि बाहेर आले सगळे. मी काय केलं बघा, सगळीकडं मी ना असं घेतलं आणि पूर्ण ह्या खड्ड्यांमध्ये असं फेकलं म्हणजे आतपर्यंत ते सगळे बाहेर आले लगेच. आणि ही जी पावडर आहे ना, पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही आहे. हा व्हिडिओ मी 2 दिवसांनी म्हणजे नाही का हे करते ना, वॉइस ओव्हर करते ना, तर आज म्हणजे कॉक्रोच संपूर्ण माझ्या घराचे गेलेले आहे. म्हणजे बघा सगळे गेले आहे बघा, हो की नाही. तर तुम्ही घ्या, चांगली आहे. आता रात्रीचे 2 वाजले आहे आणि सगळं काही आवरलं आहे. पावडर टाकलं, बाथरूममध्ये पण उरलं सुरलं मी टाकून दिलं. बाथरूममध्ये पण झालते कॉक्रोच. आणि इकडे मी फ्रेश झाले, ड्रेस चेंज करते. याच्या पुढे होणार आहे डे 2 सुरू. कामवाल्या मावशी आल्या आहे. आणि तुम्हाला एक सांगते, एका बाईचं म्हणजे एक आहे, तिने मला बोलली आहे की काय तुझा नवरा तुला किंमत देत नाही, तू घरातली कामवाली आहे. अगं बाई बघ 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 इकडे दिसली का कामाला बाई माझ्या घरात, खरंच खोटं बोलती असं तसं मला म्हणते. तर बघ मी कशाला खोटं बोलून आहेच, जे आहे ते मी दाखवते. मला हे काम होत नाही, माझ्या कमरेचा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे कधीपासून आहे 10 वर्षापासून मी कामाला मावशी ठेवत असते. तर बघा लाडूने काय केलं. पुरा लाडू उठली आहे सकाळी सकाळी, बसली इकडे. क्या क्या खत्म कर दिया मैंने. क्या किया? कहाँ से मिला आपको ये? उधर पापा के रूम में मेरे चादर के पूरा सुपर था, मैंने उसको धुल दिया. खा लिया पूरा? पूरा खा ली तुमने? डायरेक्ट खा लिया? मैंने इसे खोला हे बघा. पर वो हाथ में गिर गया. हाँ और पूरा वो व्हाइट कलर से उसमें भी गिर गया. बाई सकाळी सकाळी पूर्ण अख्खी पाउडर खाली. तुला काय अक्कल है का नहीं? अरे ऐसे नहीं करते, ये क्या कर लिया आपने? पता ये अच्छा नहीं होता है बच्चों के लिए. हाँ क्यों खाई? तुमको पापा ने मना किया ना मुंह में कुछ नहीं डालोगी. मुझे यम्मी चाहिए. हाँ यम्मी लगता है मुझे. ये कल कोलकाता में भी खाई थी मैं. हे भगवान, माता जी पुरं इन्नोचं पॅकेट खाऊन टाकलं. ते पण सकाळी सकाळी उपाशी पोटी खाल्लं त्याने. काय करू मग या लाडूचे मला काही समजत नाही. आता सकाळचे 9 वाजले. आता हिला मी पाठवते आहे शाळेत, तेवढंच मी रिलॅक्स होते. तेवढंच 4 तास मला थोडंसं ना दिमाग माझा शांत राहतो हिला शाळेत पाठवल्यावर. नाहीतर आहे ना काय बोलू तुम्हाला मी. आता तेवढं इनो पॅकेट्सनी अख्खं खाऊन घेतलं. काय होईल तर हो आता. मला तर माहिती नाही ते खाल्ल्याने काय होतं काय नाही. आता काय माहिती, बघूया काय होतं. माझे मिस्टर झोपलेले आहे. माझं सगळं आवरलं. तिला मी टिफिन बनवला आहे. आता चालले आहे मी तिला शाळेत पोहोच करायला. आणि ना ही नेहमी ना उशिरा होतो म्हणजे हिला शाळेत जायला. तर मग राहा व्हिडिओमध्ये आपण बोलते मी तुमच्यासोबत. मला साहिलचा विषय पण बोलायचंच आहे.
तर पुढे बोलते मी हिला पहिले सोडते निवांत घरी आले का मग मी तुमच्याशी बोलते. ठीक आहे, तर चला राहा व्हिडिओमध्ये. लाडूला शाळेत पोहोच केलं, त्याच्यानंतर भाजीपाला घ्यायला आले आणि मग घरी जाताना मला माझी एक म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये माझ्या फ्लॅटच्याच खाली एक ओळख झाली आहे, आपले म्हणजे मराठी आहे ते पण. तर ती भेटली, मला म्हटली चल ना मला सासूला साडी घ्यायची आहे माझ्या, तर चल म्हणे जाऊ गाडीवर तुझ्याच. माझ्याकडे गाडी होती, मग तिला म्हटलं चल येते. मग इथं मी भाजी वगैरे घेतले, म्हणजे ती मला घरी जाताना भेटली. मग मला पण गहू घ्यायचे होते आणि इकडचं मला काही माहिती नाही ना, तिने मला सगळं दाखवून दिलं. इथं बघा मी गहू घेतले आहे आणि छान भेटली मला गहू इथे आणि गिरण पण चांगली, अजून चांगली गिरण तिने मला दाखवून दिली एका ठिकाणी. मग तिच्याबरोबर मी इथे साडी घ्यायला आले, तिच्या सासूला साडी घ्यायची होती, बर्थडे वगैरे होता सासूचा, मग घ्यायला आलते. आणि इतकी छान स्वभावाची आहे ना ही माझी फ्रेंड, खूप छान बोलणं चालणं नाही का, मला खूप मदत पण करते आणि खूप छान तिचं माझं पटतं बरं का. असं छान वाटतं, मी पुण्याला आले आपलंसं वाटतं ह्यांच्यासंग बोलल्याने. आणि मग आम्ही दोघींनी फोटो वगैरे घेतले, मग फिरलो आम्ही थोडंसं बाहेर. घरी आली, चहा ठेवला थोडासा मला आणि लाडाचे पप्पा तिला घ्यायला गेले होते. ती आली आहे शाळेतनं, इकडं बघा शाळेतनं आली आहे. ते पण ती खाली पडती ना तिची. अगो काल काय झालं, ती ना इकडे उडी मारायला ती जर त्या पातेल्यामध्ये पडली जोरात. कल कैसे गिर गई थी ना. अरे दूध वाला आया, दूध लीजिए, दूध रख दिया, लीजिए. दूध आमचं गाईचं दूध घेतो ना लाडूला, आपका दूध. ती हाथ नहीं लावत, तिला वास येतं म्हणते हाथ नहीं लावत दूधाला एकदम नहीं. लेकिन ना देखो बताओ क्या, रात में आप गिर गई ना, थोड़ा सा धीरे धीरे कूदो कूदो, मैं कुछ मना नहीं करती लेकिन थोड़ा सा धीरे. क्या क्या काटे, चोट आएगी मुझे. नहीं नहीं ऐसे नहीं करो, नहीं 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 नहीं, पापा को करो, पापा को जा, ये से पापा को कीजिए, जाइए. लाडो चोट आएगी, तुम्हारे दांत बहुत डेंजर, आगे के 2 दांत. काटना नहीं बेटा, काटना नहीं बेटा, काटना नहीं. काटोगे नहीं बेटा, ऐसे नहीं करते बेटा, आप गुड गर्ल हो ना. पापा तुमको घर से बाहर निकाल देंगे फिर रात में अंधेरा होने के बाद. पापा क्या करते हैं आपको पता है, यार घर से बाहर अंधेरा होगा तब फिर देख लेना, फिर आप अगर ऐसी करोगी तो. सब लोग बोलता है लाडो बदमाश हो गई है, उसको सिखाओ, अच्छे से सिखाओ, ऐसे करती है. हां तिला काय झालं, हॉस्पिटलमधून आली ना, चिडचिड झाली आहो, तिला आजारी होती ना. एक कपडा फट जाएगा मेरा, ड्रेस फट जाएगा. असं काय येड्यावाने करायला लागली, काय नाही एवढ्या 8-10 दिवसात आजारी पडल्यानंतर. अगं सोड ना कपडे, पप्पा बाहर निकालो, इसको घर से बाहर निकालो. अगं सोड ना, मी पडल. काही पण आणलं ना मी मीठ टाकून ठेवते पाण्यामध्ये, मग देते, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते. कॉक्रोचची पावडर टाकले ना मी काल, ते बघा माझ्या हाताला कसं इन्फेक्शन झालं बघा, खूप खूप खराब झालं आणि मला सारखी आग होती या हाताची. माझे मिस्टर म्हटले त्याला डेटॉल लाव, म्हणून मी त्याला डेटॉल लावला आहे. गेला हो गया, सगळे कपडे ओले केले, लाडूचा ड्रेस चेंज केला आणि आज लाडू स्कूलमध्ये काय शिकून आली आहे ते तुम्हाला लाडू बोलून दाखवणार. हां बोल. Sugar and a mix, little do like and with them to them. If they want come to me, I will teach you ABC. वाह वेरी गुड बेटा, वेरी गुड बेटा, वेरी गुड. पापा सुना आपने, ये इसने कितना अच्छा गाया. बहुत अच्छा बेटा, बहुत अच्छा, बहुत अच्छी बेटी मेरी. सब लोग बोलते बदमाश है, लेकिन नहीं, मेरी बेटी बहुत अच्छी है. कितना अच्छा पढ़ के आई, देखिए पूरा ABCD बोलती है मेरी लाडू बेटी, मेरी प्यारी बेटी. दोस्तों अगर मेरा आपको ABCD पसंद आया तो कमेंट करें और लाइक करें. बाय बाय, और बहुत सारे दिल भेजिए. आगे भाई जैसे कल भेजे थे ना, वैसे बहुत सारा भेजिए आप. सुना कितना अच्छा बोलती है.
बाय बाय टीचर. बाय 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 बाय. बाय बाय. जाइए खेलिए बाहर बेटा आप. हॅलो, आहेत का व्हिडिओमध्ये? तर आता रात्रीचे 8 वाजले आहे. कालचा डे 1 आणि हा डे 2 असा मी दोन्ही व्हिडिओ एकत्र केले आहे. एवढ्या ह्या 2 दिवसामध्ये काय झालं आहे. आणि इकडे बघा ना, कॉक्रोचचं औषध टाकलं ना, बघा बघा, तुम्हाला मी दाखवलं ना व्हिडिओमध्ये. मी काय केलं, असं धरलं आणि असं असं सगळीकडे टाकलं. ते ना माझ्या हाताला इन्फेक्शन झालं आहे थोडंसं. होईल ठीक. आणि सगळ्यांना असं म्हणजे ते साहिलबद्दल की तो आता किती दिवस गेला, तो कधी येणार आहे, तर तू जात नाही आहे. तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी जात नाही आहे. आणि काही लोक म्हणजे ना मला बऱ्याच ठिकाणी जाऊन जाऊन मेसेज करून मला ट्रोल करत आहात. म्हणजे खूप वाईट वाईट आणि घाणेरड्या शब्दामध्ये त्यांची लँग्वेज आहे, बोलायची पद्धत आहे त्यांची. तर असं नाही बोलायला पाहिजे, कारण की माझी जर्नी सर्वांनी बघितली आहे की काय आहे. आता मी तर नाही ना काय केलं, मुलं जवळ ठेवले नाही, तुझ्या मुलांना तू जवळ ठेव, मुलं लांब असल्यामुळं अशी बिघडली, असं तसं तर बोललं गेलं आहे. तुम्हाला म्हणजे माझ्या साहिलची चिठ्ठी आहे माझ्याकडं. मला बोललं गेलं की हिचे पोरं हिला विचारत नाही, हिची पोरं हिने सोडून दिल्यामुळं हिला काळची किंमत देत नाही. तर साहिल पहिल्या वेळेला जेव्हा आतमध्ये गेलता ना, तेव्हा त्याने मला एक चिठ्ठी लिहिली होती. ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओत दाखवणार आहे वाचून. माझ्या मुलांचं माझ्यावर काय प्रेम आहे ना, त्या चिठ्ठीत त्याने ते लिहिलेलं आहे की मी त्यांच्यासाठी काय केलं आहे ते साहिलने लिहिलं आहे चिठ्ठीत. आणि ती चिठ्ठी तुम्हाला मी दाखवणार आहे उद्या वाचून, उद्याच्या व्हिडिओत. काय कारण की म्हणजे भरपूर घाणेरड्या लेवलपर्यंत मला बोललं जाते. आणि अक्षरशः मी 2 दिवस असं मला हे पण झालं वाचून काही घाणेरड्या लेवलपर्यंतच्या कमेंट्स मी डिलीट केल्या. मी तुम्हाला खरं सांगते, त्या अशा होत्या ना, त्या तुम्हीसुद्धा ऐकू शकत नव्हत्या. अशा काही त्या कमेंट्स लोक टाकत होते मला. हिला लई गरज होती नवरा करायची, खूप खूप खालच्या पातळीपर्यंत. ज्या लोकांची जी लेवल असते ना, ती त्या लेवलमध्ये कमेंट करतात. मला बोलण्याचा मला मोका नाही सोडते. कारण की कसं झालं ना, आतापर्यंत मी माझे चांगले व्हिडिओ टाकत आले, पण एकदा माझ्या संग हे जे झालं, तर माझा ना त्या लोकांनी त्याचा पॉईंट उचलून घेतला की अरे हिचं पोरं आतमध्ये गेलं, हिच्या पोराने काहीतरी केलं, हिच्या पोराने काहीतरी गुन्हाच केला, काहीतरी झालंच. तर तुम्ही पेशन्स का ठेवत नाही आहे? आपल्याला सगळं माहिती पडणार आहे. आणि मी काय ना, काही गोष्टी मला माहीत पण आहे, पण मला स्पष्ट माझ्या मुलांनी सांगितल्यावर मी तुम्हाला सांगणार. आणि मी त्या माझ्या मुलाला फोर्स करून विचारणार, तू मला खरं सांग, कुणाला सांगू किंवा मला खरं सांग काय झालं आहे डिटेल्समध्ये. तेव्हा मी तुम्हाला सांगणार. आणि जेव्हा साहिल येईल तेव्हा त्याच्या तोंडाने पण त्याला बोलायला लावणार आणि तुम्हाला मी सांगणार की काय झालं होतं. तर मला निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना का समजत नाही, काही गोष्टी काय समजत नाही. त्यांना फक्त मला पोक करायचे बस. त्यांना फक्त मला आता या साहिल आतमध्ये जो गेला ना, त्याच्यावर मला फक्त त्यांना टॉर्चर करायचं. हीच अशी आहे, हीच बाई अशी आहे, हीच बाई अशी आहे, हिच्याचमुळे हिचा पोरगा जेलमध्ये गेला, हिच्याचमुळे हे सगळं झालं, हिच्याचमुळे साहिल बिघडला. मी त्याला काही सांगते असं तर नाही ना. त्यांनी काय केलं असेल काय नाही ते त्याचं डोकं काय, त्याचं डोकं त्याची पत्रिका दाखव मला. 1-2 ताई मला म्हणल्या की अगं पोराची पत्रिका दाखव. तर माझ्या गावाला आहे चांगला ब्राह्मण, माझ्याकडे साहिलची पत्रिका पण आहे, तर मी त्याची पत्रिका दाखवून घेणार गेल्यावर. मला कसं आहे ना, मला स्वतःला सौम्य मंगळ होता, तर मग मी इथे मला अंगठी वगैरे घालते मी. तर मला असं वाटतं मला फरक पडला म्हणजे. तर साहिलला पण पत्रिका दाखवल्यानंतर कदाचित साहिलला फरक पडेल मला असं वाटतं, बरोबर का नाही. तर मी त्याची पत्रिका दाखवून घेईन. एखादं नाही का असतं तापट स्वभावाचं, त्याला ना साहिलला काय झालं ना, त्याला चिडचिड झाली आहो. त्याची जी लाईफ आहे ना, की त्याने काय झालं, जेव्हा हे प्रकरण व्हायचं ना 15-20 दिवस आधी मला त्यांनी फोन केला होता साहिलने. मला म्हटला, मम्मी मी जे हे काम करतो ना हे मी सोडणार आहे. तर म्हटलं का रे? म्हणतो अगं मम्मीला थोडेसे पैसे भेटतात नाही डेलीचे, असं किती दिवस चालणार मम्मी, मी साईड बाय साईड सपोर्ट करतेच. आता तुम्ही म्हणशान तू एवढं कमवती, मग दे तू तुझ्या पोराला. पण अहो त्यांना जर मी सगळ्याच गोष्टी दिल्या ना, तर त्यांना कमवणार कधी ते? स्वतःचं त्यांना काहीतरी अक्कल पाहिजे ना, त्यांना बिझी तर करावं लागेल ना मला. हां, मग मी जर त्याला रोजचे पैसे घे, हे घे, ते घे, सगळं घे, तुला हे कर, ते कर, मग तो काम नाही करणार आणि तो अजून खराब होईल. हे मी विचार करते. मला त्याला कुठेतरी बिझी करायचं होतं. तू बिझी राहा. तो जॉब करायचा ना,
तुम्हाला सांगते, त्याचे मेसचे पैसे मी भरायचे. पण तू जॉब कर, दिवसभर तू जॉबवर राहा, कारण की ते बाहेरचे उद्योग जे मित्रांसंग राहतो ते होणार नाही, म्हणून मी असं करायची. मी जे माझ्या मुलांसंग स्ट्रिक्ट राहण्याचा प्रयत्न करते ना, त्याच्या मागं काहीतरी कारण आहे ना. माझं कसं आहे ना, मी सगळ्याच गोष्टी सांगत नाही बसत, पण ते माझ्या मनात आहे ना. हां, तर त्याला मी काय केलं, आमच्या घरात त्याच्या जेवणावरनं किचकिच व्हायला लागली माझ्या माहेरी. त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं, साहिल तू मेस लाव, तिथं जेवायला जात जा. मेसवाल्याला फोन केला, हा जेवायला येईल, ह्याचे पैसे मी भरन, त्याला 2 टाईम चांगलं जेवायला घाला. ती मेस अशी होती ना, तिथं पोटभर जेवण होतं. साहिल काय करायचं, त्याला मी गाडी पण घेऊन दिली ती, कारण त्याची मेस पण लांब होती. त्याला गाडी घेऊन दिली. त्याला मी असं टेन्शन नाही ठेवलं, तरी तू जॉब कर आणि तिथं जेवायला जा. आणि झोपायला तर माझं घर आहेच माझ्या आईचं, वरती तो झोपायचा. पण काय त्या दिवशी म्हणजे काय कसं हे प्रकरण त्याच्या म्हणजे पदरी आलं. आणि नेमकी उन्हाळ्यामध्येच आतमध्ये एवढं गरम होतं. कसं तो राहत असं आतमध्ये. माझं मनालाही रोज विचार करते. इथं माझा नवरा म्हणतो, अरे इथं आपण AC लावला, एवढं गरम आहे, कसं तो आतमध्ये राहत असं, कसं तो सुधारणार, त्याला जरा समजून सांग काय झालं काय नाही, तू चौकशी कर. त्यांना पण खूप वाईट वाटते माझ्या मिस्टरांना, असं नाही आहे, माझ्या मिस्टरांना पण खूप वाईट वाटते. ते रोज असं म्हणतात की लवकर निघावं बाहेर. मला ज्या दिवशी झालं ना, मी इतकी रडले. मला म्हटलं, जा तू उद्या सकाळी जा, पण संध्याकाळपर्यंत ये, असं म्हणजे स्वयंपाक वगैरे करून जातो सकाळी संध्याकाळपर्यंत ये. लाडूला मी 1 दिवस सुट्टी मारन, जा तू बघ, जा तर म्हटले ना मला. हां, एखादं सारखं असलं असतं तर काय विचार केला असता. तर माझा नवरा लगेच जा म्हटला. पोरांचं काही असू दे, माझा नवरा लगेच म्हणतो, बघ पोरांना बघ पहिले. मग आम्हाला जर कपडे वगैरे घेतले ना, अरे त्यांना पहिले विचार, त्यांना कपडे वगैरे त्यांना आहे का, त्यांना काही पाहिजे का. आता साहिलला आता आतमध्ये गरम वगैरे होतं ना खूप, असे बनियान वगैरे असत ना, ते साधे कपडे विराजला म्हटलं, जा रे घे म्हटलं, आणि कोणाकडे तरी पास कर म्हटलं, त्याला कपडे दे म्हटलं साहिलला. लई गरम होतं आतमध्ये, पंखा वगैरे काही नसतं असं ऐकलं मी, माहिती आहे का. मला ना जायचं आहे, पण माझी त्याच्यासमोर म्हणजे माझ्या असं त्याला समोर बघायची माझी हिंमत हे नाही. मला असं एक तकलीफ होती ना मनात ते. आणि अक्षरशः 2 दिवस ना मला खूप डिस्टर्ब झाल्यावानी झालं. म्हणजे मला असं बोललं गेलं ना वाईट, तर कुठेतरी लई असं माणूसला लगेच ना माणूस हे होऊन जातं हो. म्हणजे एनर्जी जी असते ना आपल्याला व्हिडिओ बनवायचं किंवा काही असं एकदम ठस मनाला लागतं काही गोष्टी, की असं अरे खूप लोक घाणेरडा विचार करतात आपल्याबद्दल, असं वाटतं. मी काय अशी आहे का, मी काय चुकलं माझं. मग खूप सारे प्रश्न माझ्या मनासमोर. मी माझ्या मिस्टरांना पण दाखवलं, बघा ना म्हटलं लोक मला कशी कमेंट करताय म्हटलं. तर माझे मिस्टर मला म्हणतात, अरे तू कशाला कमेंट वाचते मला म्हणतो, त्या कमेंटला इग्नोर करायचं. माझा नवरा मला म्हणतो, असे जे पण लोक आहे ना, ज्यांची व्हिडिओ खूप लोक बघतात ना, पण माझं कसं आहे ना, मी तुमचं सगळ्यांचं मला आवड आहे कमेंट वाचायची. जरी 100 कमेंट पॉझिटिव्ह आले ना, 2-3 कमेंट निगेटिव्ह आले ना, पण ते 100 कमेंट मी सगळ्यांच्या वाचते. तुम्ही किती काळजी करता. माझ्या ज्या रिअल फॉलोअर्स आहे ना माझे, ते म्हणजे माझ्यावर असं खरं मनापासून प्रेम करता. पण काही जे निगेटिव्ह कमेंट करणारे आहे ना, ते माझ्याच आजूबाजूचे किंवा माझे नातेवाईक किंवा माझ्या घरचे फॅमिली मेंबरमध्ये कोणतरी आहे, हे मला माहिती आहे. मला माहिती आहे की माझे फॉलोअर्स माझ्यावर प्रेम करता, ते मला चुकीचं नाही बोलत. तुम्ही मला तुमच्या कमेंटमधून दिसते की तुम्ही मला आजही साहिलचं असं झालं तरी तुम्ही मला सपोर्ट करताय, ते मला दिसतं. मी माझ्या नवऱ्याने मग कमेंट वाचले. मला म्हणले, अरे तू पॉझिटिव्ह कमेंट बघ ना, निगेटिव्ह लोकांकडे नको ना लक्ष देऊ. आणि तुला जर एवढा त्रास होते, माझे मिस्टर म्हणतात तुझा ब्रेन हॅमरेज होऊन जाईल, तू सारखं मोबाईल बघती, सारखं ते कमेंट वाचत बसती, तुझा ब्रेन हॅमरेज होईल, तू ते बंद कर. ते व्हिडिओमधून तुझ्या पैशाने, तुझ्या यूट्यूबने माझं घर नाही चालत. त्रास होत असेल तर बंद कर. काल मला म्हटले, काल मी 12-1ला सोफ्यावर बसले होते आणि अशी एकदम शांत बसून वाचत होते मी, नाही का, कमेंट वगैरे. तर ते मला म्हणले, तुझ्या चेहऱ्यावरनं दिसते की तू किती टेन्शन घेते, असं मला बोलले. तर असं जर तुला त्रास होत असेल ना, तू सगळं बंद करून टाक. पण असं वाटतं ना, तुमच्याशी बोलल्याने मन एक हलकं होतं आणि व्हिडिओ टाकल्याने 4 पैसे भेटतात, तेच माझ्या पोरांना कामं येतील. पुढे जाऊन आम्ही चांगले व्हिडिओ टाकू, माझे पोरं सेटल होतील, त्यांचे लग्न कार्य, पुढं भरपूर अशी मोठी लाईफ आहे. हा एक नाही का, म्हणजे याच्यातून आपल्याला काहीतरी भेटं, जेणेकरून आपण आपल्या पोरांना साईड बाय साईड आधार होईल. मी तर एवढं पण विराजला साईडला सांगितलेलं आहे. तुम्हाला खरं सांगते, मला जर अचानक कधी काही झालं ना, तुम्ही दोघांनी माझं चॅनल चालवा. तुम्हाला बघतील माझे सबस्क्रायबर, तुम्हाला बघतील ना, तुम्हाला दोघांना ते इतकं प्रेम करताना तुम्हाला सपोर्ट पण करतील. तर
की तुम्ही दोघं भाऊ मिळून माझे चॅनल चालवा. मी एवढं पण माझ्या पोरांना सांगितलं बंद करू नका, कारण की तुमचा सपोर्ट मला बोलतात नाही का, आम्ही साहिल विराजमुळे तुला सबस्क्राईब केलं, आम्हाला ती पोरं आवडतात, बिनबापाची पोरं, त्यांच्यामुळे आम्ही तुला सबस्क्राईब केलं. मी असा वाचतेच बऱ्याच वेळा कमेंट. आणि साहिल विराजचा कुठलाही विषय आला ना तुम्ही खूप काळजी करता. तुमचं पण मन मला ना फोन आलेत मला माझ्या व्हॉट्सअपला, माझा नंबर जर टाकलेला आहे ना मी त्याच्यावर मला फोन आलेत. इतके हळहळ करत होते ना, कुठले फोन आले मला, पार इंटरनॅशनलसुद्धा फोन आले मला बाहेरच्या तिथून, की ताई तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर सांगा आम्हाला, आम्ही तुमचे व्हिडिओ रेग्युलरली पाहतो, तुमचं कुठंच चुकत नाही. आणि तुम्ही लग्न केलं ते तुम्ही योग्य केलं, कारण की माझ्या लग्नावर जे विषय उचलताय ना, हिने लग्न केलं, नवऱ्यासंग मजा मारते, पोरं सोडून दिली, तर ते त्यांनी मला फोनवर सांगितलं. असेच माझे फॅन्स आहे, बाहेर राहतात ते, आउट ऑफ कुठं बाई अमेरिकेला राहतात वाटतं. त्यांनी मला सांगितलं की हे बघ म्हणे, आज तू लग्न केलं, तुझ्यासंग तुला जोडीदार आहे, उद्या साहिल विराजचं लग्न झाल्यावर आज तू कशी, म्हणजे मुलं आज तुझं ऐकत नाही किंवा काही नाही, पण पुढचं फ्युचरमध्ये ते त्यांच्या बायको संग राहतील ना, मग तू आणखीन एकटी पडली असती. आज तुला बोलायला चालायला साथीदार आहे, तुला काय झालं तर तो हॉस्पिटलला घेऊन जातो, तुझं पण लाईफ तर एकटी किती जगली असते मी. त्यांनी मला खूप समजून सांगितलं माहिती आहे का. तर असं होत्या, बाय. खूप झाला वेळ, खूप मोठा व्हिडिओ होता मग, ठीक आहे, चला बाय बाय.